तर 100 गाव बातम्यांमध्ये आपण जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी अगदी झटपट. चला सुरुवात करूया. राज्यातल्या काँग्रेसमधील वाद मिटवण्यासाठी काँग्रेसनं हालचाली सुरू केल्यात. यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील आज मुंबईमध्ये येत आहेत आणि मुंबई भेटीत ते बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज परभणी दौऱ्यावरती आहेत. सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत ते परभणी जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्याचा जळगाव दौरा रद्द करून तो आता 16 तारखेला नियोजित करण्यात आलाय. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खेडी भोकर इथल्या तापी नदीच्या पुलाचं भूमिपूजन आणि पारोळ पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन होणार आहे. महाविकास आघाडीच्या काळात देवेंद्र फडणवीसांसहित भाजप नेत्यांना खोट्या गुन्ह्यात डाव आखल्याचा आरोपात तथ्य आहे असं परखड मत शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलंय. सत्ता गेल्याच्या अस्वस्थतेतून अजित पवार बेछूट आरोप करत असल्याची टीकाही देसाई यांनी केली आहे. आजपर्यंतच्या चळवळीत काम करून मी थकलो, त्यामुळे आता निर्णय घ्यावाच लागेल असं म्हणत संभाजीराजेंनी 2024च्या अनुषंगानं निर्णय जाहीर केलाय. आपल्यालाही राजकारणात उतरायचंय, स्वराज्य संघटना 101% राजकारणात उतरेल अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली. राष्ट्रवादी प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली. बाबर यांच्यावर पक्षाने दिलेल्या पदाचा मान न राखल्याबद्दल आणि वरिष्ठ नेत्यांबद्दल चुकीची माहिती दिल्याबद्दल बाबर यांची हकालपट्टी करण्यात आली. पोहरादेवी येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 593 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे. तसंच संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचं आणि सेवा ध्वजाचं अनावरण होणार आहे. ठाण्यामध्ये राष्ट्रवादीला खिंडार पडलंय. आज ठाण्यातील 6 नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करतायत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडेल. मुंबई प्रदेश भाजप कार्यकारिणीची आज बैठक होणार आहे. शेलारांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विनोद तावडे आणि बावनकुळे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आज वर्धा दौऱ्यावरती आहेत. सेवाग्रामला 12 वाजता ग्रामसभा घेणार असून संध्याकाळी ते सभेला संबोधित करतील. महाविकास आघाडीचे चिंचवड पोटनिवडणुकीचे उमेदवार नाना कटे आज प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. सकाळी 9 वाजता ते ग्रामदैवत मोरया गोसावी मंदिरात नारळ फोडून प्रचार सुरू करतील आणि यावेळी अजित पवार सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आज अश्विनी जगताप यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता हे उद्घाटन पार पडेल. आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईतील रंगशारदा इथे कार्यकर्त्यांचा मेळावा होणार होता. मात्र हा मेळावा आता पुढे ढकलण्यात आलाय. नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल असं स्पष्ट करण्यात आलंय. परळीमध्ये कार अपघात झाल्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे परळीत येत असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या निमित्ताने गोपीनाथ गडावरून रॅली काढली जाणार आहे. मुंबईमध्ये आज हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. गोरेगावमधील राम मंदिर ते मरोळ दरम्यान हा मोर्चा निघणार आहे. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात येत आहे. या हायवेसाठी जवळपास 12,150 कोटी रुपये खर्च करण्यात आला. लोकार्पणानंतर पहिल्याच रविवारी सीएसएमटी ते शिर्डी या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आणि या एक्सप्रेसची 100% आसनं आरक्षित झाली असून प्रतीक्षा यादी सुरू झाली आहे. दिलेल्या मुदतीत प्रकल्प पूर्ण करण्याऐवजी मुदतवाढ घेण्याकडे विकासकांचा कल दिसत असल्यामुळे आता महारेरा या प्रकल्पांवर नजर ठेवणार आहे. प्रकल्प पूर्ण होण्यास वर्ष वा 2 वर्षांचा कालावधी असलेल्या प्रकल्पाच्या सद्यस्थितीची तपासणी केली जाणार आहे. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरती आज मेगा ब्लॉक आहे. मध्य रेल्वेवर विद्याविहार ते ठाणे आणि हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक असेल. मुंबईत इलेक्ट्रिक वाहनांसाठी ई चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या मालकीच्या सार्वजनिक वाहनतळांचा वापर केला जाईल. औरंगाबाद शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं बळकटीकरण करण्यासाठी वाळूज ते शेंद्रा MIDC पर्यंत एकच उड्डाण पूल आणि मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी महामेट्रो मार्फत DPR तयार करण्याचं काम सुरू आहे. शेंद्रा ते रेल्वे स्टेशन पर्यंतच्या मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी महानगरपालिकेनं अनुकूलता दाखवली आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी महिलांची मैदानी चाचणी घेण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यात आज
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी काल आत्मदहनाचा प्रयत्न केला आणि यावेळी तब्बल 3 तास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविकांत तुपकर यांचं आंदोलन सुरू होतं. तुपकरांना भेटण्यासाठी आलेल्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांना अडवण्यात आलं. तुपकरांना भेटून न दिल्यानं बोंद्रेंनी पोलीस स्टेशनवर ठिय्या आंदोलन केलं. शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या आंदोलनाचे पडसाद अमरावती जिल्ह्यात सुद्धा उमटले. धामणगावच्या अंजन सिंगे इथे चक्काजाम आंदोलन आणि टायरची जाळपोळ करण्यात आली. बुलडाणा येथील शेतकऱ्यांवरती लाठीचार्ज केल्यामुळे अमरावतीत शेतकरी आक्रमक झाले. नवी मुंबई वाहतूक पोलीस ऍक्शन मोडमध्ये आलेत. अनधिकृत पार्किंग आणि चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांवर धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात तब्बल 65,000 वाहन चालकांवर तर 5,000 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये आणखी 3 पोलीस ठाण्यांची भर पडणार आहे. एअरपोर्ट, उल्वे आणि ऐरोली या 3 पोलीस ठाण्यांचा समावेश असेल. वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर नवीन परिमंडळ निर्मितीचा प्रस्ताव देण्यात आलाय. गडचिरोलीच्या कोरची तालुक्यातील झेंडेपार इथल्या प्रस्तावित खाणीला 90 ग्रामसभांनी विरोध करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. गावाजवळच्या टेकडीवर आदिवासींचे श्रद्धास्थान असलेल्या राव गंगाराम पाट यात्रेदरम्यान हा असंतोष बाहेर आला. मात्र खाणकाम सुरू करून हा परिसर उद्ध्वस्त करू नये अशी मागणी ग्रामसभांनी केली आहे. दुहेरी हत्याकांडानं पिंपरी चिंचवड शहर हादरलं. जमीन खोदण्याच्या टिकावानं पती पत्नीची निर्घुण हत्या करण्यात आली. शंकर काटे आणि त्यांच्या पत्नी संगीता काटे यांचा जागीच मृत्यू झाला असून हत्येचा आरोपी प्रमोद मगरुडकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. हत्याकांडामागचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी इथं लग्नाच्या वरातीत हाणामारीची घटना घडली आहे. गावातील काही तरुणांनी वरातीतल्या महिलांचे फोटो काढले आणि त्यावरून हा वाद सुरू झाला. या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. गोंदियातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील 3 विभागांना एनबीएचा दर्जा प्राप्त झाला. यात मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या 3 विभागांचा समावेश आहे आणि या 3 विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळणार आहे. गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातल्या धुंदाटोला गावामध्ये बचत गटाच्या महिलांना एकत्र येत आधार मशरूम गटाची निर्मिती करण्यात आली आहे. सीताताई रहाणगडाले यांनी गावातील महिलांना एकत्र करत त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. गडचिरोली जिल्ह्यामध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळला असून बिबट्याच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आरमोरी वनपरिक्षेत्रातल्या जंगलातला हा बिबट्या मृतावस्थेत आढळल्यानंतर वनविभागाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली आणि बिबट्याचं शवविच्छेदन करण्यात आलं. मात्र अद्यापही त्याच्या मृत्यूचं कारण समजू शकलं नाही. बीडच्या अंबेजोगाई परळी रस्त्यावर घाटात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीला मोटरसायकल धडकून झालेल्या भीषण अपघातात 2 युवक जागीच ठार झाले तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सुंदरखेड येथून मुक्ताबाईंची पालखी रवाना झाली असून बुलडाणाकरांनी मनोभावे दर्शन घेत पालखीला रवाना केलं आणि पालखी ज्या रस्त्यानं जाते त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केलं जातं. सोमवारी गजानन महाराज यांचा प्रगट दिन आहे आणि त्यानिमित्तानं शेगाव नगरीला यात्रेचं स्वरूप आले. देशभरातून भक्त शेगावात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. शेकडो दिंड्याही प्रगट दिनाच्या निमित्तानं गजाननांच्या नगरीत दाखल होत आहेत. या निमित्तानं मंदिरावरही आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सिरोंचा इथे सर्वधर्मीय लोक एकत्र येऊन हजरत वली हैदर शाह बाबांचा उरूस साजरा करतात आणि गेल्या 100 वर्षांपासून एकात्मतेचा संदेश देणारी ही परंपरा सुरू आहे. सिरोंचा इथे 3 नद्या आणि 3 राज्यांच्या सीमा एकत्र येणाऱ्या या ठिकाणी मोठ्या उत्साहात यंदा देखील उरूस पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. शिंदे सरकार हे कायद्याने स्थापन झालं असल्याचा दावाही फडणवीसांनी केला. दरम्यान नाशिकमध्ये भाजपच्या कार्यकारिणीत बोलताना यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलंय. काँग्रेस फुटीवर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. दुसऱ्यांच्या घरावरती दगड मारण्यापूर्वी नेत्यांनी आपली घरं पाहावीत असं नाना पटोले म्हणाले. तर जनता महाविकास आघाडी सोबत असून विजय आमचाच होईल असं देखील पटोलेंनी सांगितलं. अभिनेत्री प्रिया बेर्डेंनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. नाशिकमध्ये होत असलेल्या भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत हा प्रवेश पार पडला. फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. मराठवाड्यामध्ये शिंदे फडणवीस सरकारबद्दल लोकांमध्ये चीड आहे आणि येत्या काळात हे सरकार गेल्याशिवाय राहणार नाही असं अजित पवार औरंगाबाद इथल्या शेतकरी मेळाव्यात बोलले होते आणि यावरती गुलाबराव पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. कार्यकर्ते बरोबर राहावेत यासाठी अजित पवारांना काहीतरी बोलावं लागतं असं गुलाबराव पाटील म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेंद्र शिंगणे यांना पोलिसांनी भेटी करता मज्जाव केला। पत्रकार शशिकांत वारिसे मृत्यू प्रकरणी एसआयटी गठीत करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले। वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी गठीत करण्याचे आदेश त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले। शशिकांत वारिसे मृत्यू प्रकरणी संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेडकर सोबत माझा फोटो जुना आहे, मंत्री असल्यानं कुणी येऊन फोटो काढतं असं उदय सामंत यांनी म्हटलंय। याशिवाय आंबेडकरला व्हीआयपी ट्रीटमेंट दिलेली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पुन्हा चर्चेत आलेत, कारण दानवे सध्या साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यावेळी रावसाहेब दानवेंनी एक रील बनवलाय। चक्क मेहू डॉन या गाण्यावरती दाजींनी मारलेली उडी सोशल मीडियावरती चांगलीच व्हायरल होते। शिवकालीन वारसा लाभलेल्या कांदळगावचं ग्रामदैवत श्री रामेश्वरानं छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता यांची किल्ले सिंधुदुर्गवर जाऊन भेट घेतली आहे आणि या सोहळ्याच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी गुढ्या, तोरणे, रांगोळी काढून रस्ते सजवण्यात आले होते। डोंबिवलीच्या एमआयडीसी परिसरात रहिवासी भाग आणि कंपन्यांना विद्युत पुरवठा करण्यासाठी लावण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या संरक्षक जाळ्या तुटलेल्या आहेत, त्यामुळे विद्युत वाहिन्या उघड्यावरती आल्या। त्यामुळे या विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती करण्याची मागणी डोंबिवलीकर करतायत। साताऱ्यामध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आणि या कार्यक्रमाला बीडीओ आणि प्रांताधिकारी उपस्थित नव्हते। याबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढत त्यांना नोटीस काढण्याचे आदेश दिले। रायगडच्या मुरुड समुद्रकिनारी 3 फुटांचा मृत डॉल्फिन मासा आढळलाय। घोडागाडी चालकानं याबाबत वन खातं आणि नगर परिषद प्रशासनाला माहिती दिली। समुद्रातील प्रदूषणामुळे समुद्री जीवांच्या मृत्यूंमध्ये वाढ होत असल्याचं प्राणीप्रेमी सांगतायत। अहमदनगरमध्ये बोगस डॉक्टरांच्या दवाखान्यात प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू झाला होता। पोलिसांनी ज्ञानदेव पवार या बोगस डॉक्टरला अटक करून दवाखाना सील केलाय, परंतु औषधं आणि मेडिकल स्टोअरवर ही कारवाई करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली। रत्नागिरीच्या खेडमध्ये भरणे गावात भूमिपुत्र शेतकरी संघ आणि तालुका कृषी विभागातर्फे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याला नाशिक विभागाचे कृषी महासंचालक मोहन वाघ, राज्य कृषी विभागाचे सेवानिवृत्त सहसचिव यशवंत मोरे उपस्थित होते। सांगलीमधील तासगावात द्राक्ष बागायतदारांना अर्धे पैसे देतो अर्धे नंतर देतो असं सांगून एजंट आणि व्यापाऱ्यांनी कोट्यवधींचा गंडा घातलाय। 10 वर्षांमध्ये या परराज्यातील व्यापाऱ्यांनी 50 कोटींचा गंडा घातला असून आता ते नॉट रिचेबल झालेत। या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी शेतकरी करतात। वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला। संत भोजलिंग काका यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज रस्त्यावरती उतरला। मुंबई आग्रा महामार्गावरील चाळीसगाव चौफुलीजवळ प्रलंबित उड्डाणपूल व्हावा या मागणीसाठी एमआयएमचे आमदार फारुख शहा यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। उड्डाणपूल मंजुरीला 1 वर्ष उलटूनही पुलाचं काम सुरू झालेलं नाही। हिंगोलीतील चिंचोली गावामध्ये अवैध दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झालेत। ग्रामस्थांनी हिंगोलीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं आणि दारूची दुकानं बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। सांगली जिल्ह्यातील नेरले इथल्या 33 फुटी पेठ पानंद रस्त्याचं स्थानिक आमदारांनी निवडणुकीपुरतं 4 वेळा नारळ फोडून उद्घाटन केलं। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्यात येणार आहे। तसंच शासनास शेतसाराही न भरण्याचा इशारा 1000 शेतकऱ्यांनी दिला। ब्रेकनंतर 100 गाव बातम्यांमध्ये आपण जाणून घेणार आहोत एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे, वाशिममध्येही स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। बुलढाणा इथं रविकांत तुपकरांनी शेतकऱ्यांसाठी उभारलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला, म्हणून वाशिम जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटलेत। रात्री अज्ञातांनी मालेगाव इथे एसटी बसच्या काचा फोडल्या, तर मानोरा इथलं महावितरण कार्यालय सुद्धा पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर काही महामार्गावरती टायर पेटवून आंदोलन करण्यात आलं। रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाचे पडसाद आता वेगवेगळ्या ठिकाणी उमटतायत। बुलढाण्यातील आंदोलनामध्ये लाठीचार्ज झाला आणि याचा राग म्हणून आता वेगवेगळ्या ठिकाणी जाळपोळ करण्याचा प्रयत्न या संघटनांकडून केला जातोय। कुठे बसच्या काचा देखील फोडण्याचा प्रयत्न झालाय। याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी किशोर गोमासे आपल्या बरोबर आहेत। किशोर, काय तपशील? किशोर, आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय? किशोरशी संपर्क करण्याचा आपण प्रयत्न करूच, पण ही दृश्य जी आहे त्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो ठिकठिकाणी आता रविकांत तुपकर यांच्या आंदोलनावरती शेतकऱ्यांवरती जो लाठीचार्ज काल करण्यात आला त्याचा निषेध म्हणून आता विदर्भात आंदोलनं होताना दिसत आहेत। काही ठिकाणी बसच्या काचा फोडण्यात आल्यात, काही ठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं जात आहे आणि त्याची दृश्य आपण बघतोय।